दरम्यान मध्यवर्ती बस स्थानकासमोर पोलीस अधिकारी विशाल मुळेंनी मारहाण झाल्याचा खोटा कांगावा केलाय असा आरोप कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी केलाय। अवैध व्यवसायांकडे गांधारीच्या भूमिकेत बघणाऱ्या पोलिसांच्या चुकीच्या कारवाईविरोधात आंदोलन केलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। API मुळे मुळातच खोटा कांगावा करतात असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे। खरं तर हातावरचं पोट असणारे कर्मचारी पोलिसांवरती हात उचलतील हेच मुळात हास्यास्पद आहे। कोल्हापूरची ती संस्कृती देखील नाही, तरी देखील अशा प्रकारचं म्हणजे त्यांनी स्वतःचंच आत्मपरीक्षण पोलिसांनी करावं की अशा प्रकारची घटना कोल्हापूरच्या संस्कृतीला धरून आहे का आणि अशी घडू शकते का। तरी देखील त्यांनी अशा प्रकारची तक्रार देऊन मला वाटतं की गांधारीची भूमिका घेतलेल्या या पोलीस खात्याला, ज्यांना कुठलेही सर्व जे काही धादांत खोट्या गोष्टी या कोल्हापुरात घडत आहेत, गुन्हेगारीच्या गोष्टी घडत आहेत आणि वाईट गोष्टी घडत आहेत, म्हणजे मग ते मटका असो जुगार असो, त्यांच्याकडे गांधारीची भूमिका घेतलेल्या या पोलीस खात्याला ह्या सर्व गोष्टी दाखवण्याची सुद्धा आमची तयारी आहे की कुठे कुठे ह्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत। त्यांनी हातावरचं पोट असल्या कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्यापेक्षा मला असं वाटतं की कोल्हापूर हे गुन्हेगारी मुक्त करण्याचं धोरण या ठिकाणी करायला पाहिजे। अन्यथा आम्हाला या चुकीच्या आणि खोट्या या पोलिसी कारवायांच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि ते तडीस न्यावं लागेल। आम्ही भगतसिंगांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, कॉम्रेड गोविंद पानसरेंचे अनुयायी आहोत, हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। नाहीतर मग आम्हाला वेगळ्या पद्धतीने या संदर्भात भूमिका घ्यावी लागेल। हे पोलीस प्रशासनाने आमच्यावरती धादांत खोटे आरोप करणाऱ्या पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवायला पाहिजे।